श्री बाळूमामा प्रसन्न. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. देवाने जे दिले आपल्याला त्यातलं थोडं दुसऱ्यांना द्यायला शिकावं. देवाने जे दिले आपल्याला त्यातलं थोडं दुसऱ्यांना द्यायला शिकावं. देव नाही होता आलं तरीही चालेल, परंतु माणूस होऊन जगावं. मित्रांनो, अशाच प्रकारचे भावनिक प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. मित्रांनो, तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तुम्ही कमेंट करून नक्की मला कळवा. मी सुद्धा बाळूमामा चरणी हीच विनंती करेल की मामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा, हीच मी बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. परंतु हीच वेळ आपल्या परीक्षेची असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, विश्वास ठेवा. इथूनच मामांची लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतं. फक्त तुमचा विश्वास डगमगू देऊ नका. मित्रांनो, आई बाळाला हवेत भिरकावते. काही वेळ, काही क्षण ते बाळ हवेतच असतं, पण ते हसत असतं, कारण त्या बाळाला विश्वास असतो हे जे कोणी आहे ना ते मला पडू देणार नाही. असाच प्रकारचा भक्कम विश्वास आपला मामांवर असायलाच हवा. मित्रांनो, कधी कधी एकट्यात बसल्यानंतर आपल्या मनामध्ये विचार येतात. आपल्या मनामध्ये विचारांचं चक्र चालू असतं. माझं कसं होईल, मला ते शक्य आहे का, मला ते शक्य होईल का. या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर ठरवता. परंतु लक्षात ठेवा, मामांना या जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. मित्रांनो, मामा तुम्हाला तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा मामांवर भक्कम अटळ विश्वास असायला हवा. मित्रांनो, तुमच्या मनामध्ये जे काही चाललंय ते तेवढं तुम्हाला माहीत नसतं, पण आपल्या मामांना नक्कीच माहीत असतं. मामा म्हणतात, अरे बाळा, तू नामस्मरण करताना मला पाहत नाहीस, परंतु मी तुला पाहत असतो. कारण बाळा, मी तुझ्या हृदयातच आहे. तू माझे नामस्मरण करतोस म्हणून मी तुझ्या मागे पुढे चालतो. मित्रांनो, बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आणि माझ्या पाठीशी राहावा. बाळूमामांचा हात सदैव तुमच्या आणि माझ्या डोक्यावर राहावा, यासाठी मी आजच्या दैवी संदेशातून मामांकडे प्रार्थना करीत आहे. तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत प्रार्थना करा. हे मेंढी माऊली, तुमच्या नामात खूप शक्ती आहे. माझा संपूर्ण विश्वास मी तुमच्या नामामध्ये गुंतवला आहे, तुमच्या नामस्मरणामध्ये गुंतवला आहे. हे गुरुराया, आता माझ्या आयुष्यात सुख आलं तरी जय बाळूमामा, दुःख आलं तरी जय बाळूमामा, आनंद झाला तरीही जय बाळूमामा, संकट आलं तरीही जय बाळूमामा. हे गुरुराया, मला या भावनेवर तू स्थिर कर. हे परमेश्वरा, तू माझी आई आहेस, पिता आहेस, तूच माझा गुरु आहेस, तू माझं सर्वस्व आहेस. तू मला मार्गदर्शन दे, मला प्रेरणा दे, तुझी नामस्मरण करण्याची शक्ती दे. श्री मेंढी माऊली माझे गुरु, मामा विना मी काय करू, का मन माझे वरू. मनीवास मामा ध्यास, मामांच्या भेटीशी मज आस. मामा माझे मी मामांचा, मामा माझे मी मामांचा, साक्षात्कार हा कलियुगाचा. मामांचे प्रकट रूप हे ब्रह्मदेव मला दिसले. वेशमुनी प्रकटले, हृदयातुनी मामा बसले. पाहून या माझ्याकडे मामा हसले, जसे भाव ज्याचे त्याचे दर्शन देते. माऊली मला भासे आईचीच मूर्ती. मामा विना ना माझा गुरु, मामा हो गाय मी त्याचं वासरू. मित्रांनो, बाळूमामा नेहमी आपल्याला अभय देतात. अरे बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्यात कितीही वाईट वेळ आली, कितीही मोठं संकट आलं, कितीही वाईट परिस्थिती आली, तरी तू माझ्यावरचा विश्वास हा डगमगू देऊ नकोस. कारण बाळा, भोग हा भोगूनच संपवावा लागतो. परंतु हे लक्षात ठेव, आम्ही तुझ्या सदैव सोबत आहोत. आम्ही तुझं नुकसान होऊ देणार नाही, हे लक्षात ठेव. मित्रांनो, मामा सांगतात, अभिमानाला कधी तुमच्या मनामध्ये घर करू देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी तुमच्या मनातील जागा सोडू देऊ नका.
मित्रांनो, त्याचं कारण असं आहे, अभिमान तुम्हाला कधीच प्रगतीकडे जाऊ देणार नाही आणि स्वाभिमान हा तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, श्वासावर नाम घेण्यापेक्षा श्वासासारखं नाम चाललं पाहिजे. जसं श्वास बंद झाल्यानंतर आपला जीव कासावीस होतो, तसंच आपल्या मुखातील नामस्मरण बंद झाल्यानंतर आपला जीव कासावीस झाला पाहिजे. अशा प्रकारचं नामस्मरण करा. मामा सांगतात, आयुष्यात निंदा आणि टीका ही वाट्याला आलीच पाहिजे. जर माणसाची दररोज स्तुती झाली तर तो व्यक्ती प्रगतीचे दरवाजे बंद करून गर्विष्ठाच्या दिशेने चालू लागतो. म्हणून आयुष्यामध्ये एक वेळ तरी निंदा आणि टीका झालीच पाहिजे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कधीच गर्व करू नका. ज्यांना मामांच्या नामाची गोडी लागली त्यांनी तुमच्या सर्व चिंता मामांवर सोपवा. तुमच्या सुखाची पायघडी चालू होईल. मित्रांनो, बाळूमामा आपल्या पाठीशी आहेत. ते आपल्याला पाहत आहेत. घरच्यांना दुखवून बाहेरच्यांना आनंद देण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. ही सर्वात मोठी तुमची चूक आणि सर्वात मोठे महापाप आहे, हे लक्षात ठेवा. घरातील माणसे खुश असतील तर तुम्ही सुद्धा खुश राहणार आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आणि देवसुद्धा तुमच्यावर खूप प्रसन्न राहतील. मित्रांनो, पेढा कोणत्याही दिशेने खाल्ला तरी तो गोडच लागणार, हे त्रिवार सत्य आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कधीही आणि कुठेही नामस्मरण केले तर तुम्हाला त्या भक्तीचे फळ हे मिळणारच आणि तुमची ती सेवा मामांपर्यंत निश्चित पोचणारच, हे सुद्धा त्रिवार सत्य आहे. म्हणून मामांचे नामस्मरण करण्यासाठी वेळ, जागा, ठिकाण काहीच पाहू नका. तुम्ही कुठेही मामांची सेवा करा, कर्मयुक्त सेवा करा. तुम्हाला त्याचे उच्च कोटीचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. मामा सांगतात, माणूस कितीही हुशार असला, कितीही चतुर असला तरीही शेवटी नियतीने त्याच्यासाठी मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो. एक आस एक विसावा, मामा नामांचा मेसेज रोज दिसावा. मामांची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात माझ्या मामांचा सहवास असावा. एवढीच मी मामांचरणी प्रार्थना करीन आणि मामांकडे मी दररोज एवढंच मागणं मागेन. नामाची महिमा अपारंपार हाय, जपता मामा नाम अपारंपार, कृपा होते मामांची अपार. असतो मनाला खूप मोठा त्यांचा आधार. माणसाचे विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा देवाचे नामस्मरण करण्यात घालवा. कारण विचाराने माणूस थकतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर जाऊन पोहोचतो. माझ्यातील प्राण तू, मी घेणारा श्वास तू, या जीवाची ओढ तू, अंतकरणात होणारा भास तू, सत्कर्माचे द्वार तू, मोक्षप्राप्तीचा मार्ग तू, तूच विष्णू तूच महेश, तुझ्या विना प्रार्थू कुणाला, हे ब्रह्मांड नायक बाळूमामा. मित्रांनो, सर्व काही चांगलेच होणार आहे असे गृहीत धरून कोणतेही कर्म करा. तुमचा येणारा प्रत्येक क्षण हा आनंदाचा आणि आत्मविश्वासाचा निश्चित असेल. मामा म्हणतात, मी कधीच कुणाचे नशीब लिहित नाही. आयुष्यामध्ये तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचा व्यवहार हेच तुमचे नशीब लिहित असतात. मामा म्हणतात, अरे बाळा, मी शरीराने तुला दिसत नसलो तरी मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन. मी सदैव तुमचे रक्षण करीन. आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही. सर्व मामाप्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, जेव्हा आपण अंतकरणातून मामांना हाक मारतो तेव्हा मामा आपल्या हाकेला धावून येतात. तुमच्या आयुष्यातील संसाराचा सर्व भार हा मामांवर सोपवा, तेच सांभाळतील. नित्य मामा नाम घेत राहा. आज तुमचा दिवस चमत्कारासाठी आहे. तुम्ही वर आणि पुढे बघत राहाल. तुम्ही एका महान देवाचे आशीर्वादित आणि अत्यंत अनुकूल असे मिळणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक हौसही नकारात्मक विचारांना व्यापू देणार नाही. तुम्ही सुरक्षित आहात, आनंदाने भरलेले आहात आणि तुम्ही पुढे जात आहात. मामा म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा,
उद्याचा दिवस हा तुझ्या आयुष्यातील एक अद्भुत संधीचा दिवस असेल, जो तुमच्या उद्दिष्टात अडथळा आणू शकणाऱ्या कोणत्याही आणि प्रत्येक अडथळ्याला मागे टाकू शकेल. तयार रहा, सर्वात उत्तम वेळ अजून यायची आहे. हा महिना संपण्यापूर्वी देव तुम्हाला उत्सव साजरा करण्याचे कारण देईल. तुमची परिस्थिती जबरदस्त आहे, परंतु आशा गमावू नका. विश्वास ठेवा, सर्व काही ठीक आणि तुमच्या मनासारखंच होणार आहे. तुमच्यावर हल्ला केला जात आहे, कारण हा तुमचा यशस्वी हंगाम आहे. देव तुमच्यासाठी लढत आहे. शेवटी विजय तुमचाच आहे. नियंत्रण सोडा आणि तुमच्या जीवनात ऊर्जा वाहू द्या. तुम्ही ज्या परिस्थितीशी भांडत आहात ती नैसर्गिकरित्या उलगडण्यासाठी तुम्ही परवानगी देता, तेव्हा तुम्ही हालचाल आणि उपचारासाठी जागा तयार करता. मामा म्हणतात, अरे बाळा, तुम्ही तुमच्या सुखी भविष्यावर विश्वास ठेवा, कारण मी तुमच्या सोबत आहे. सर्व काही ठीक आहे. तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये बाळू मामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नोकरी, नवीन घर, नवीन चांगले नातेसंबंध आणि पिढ्यानपिढ्या संपत्तीच्या रूपाने आशीर्वाद तुमच्यावर येत आहे. मी आत्ता तुमच्या जीवनावर देवाचे आशीर्वाद आणि कृपा घोषित करतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मी तुमच्यासाठी एक गुप्त प्रार्थना करणार आहे. तुम्ही अशा हंगामात प्रवेश करत आहात ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मेहनतीचे भरपूर पीक घ्याल. तुमच्यावर परमेश्वराचे खूप सारे आशीर्वाद आहेत. परमेश्वराच्या चमत्कारासाठी खुले राहा आणि आता या क्षणाला तुम्ही चमत्काराला आकर्षित करत आहात. जे तुम्ही शोधत आहात ते तुमच्या आधीच ताब्यात आहे अशी कल्पना करा. मामा सांगतात, शक्तिशाली बदल पुढे आहेत, त्यावर विश्वास ठेवा. घडणाऱ्या घटनांची दैवी वेळ तुमच्या आयुष्यात तुमची तयारी केली जात आहे. आयुष्यामध्ये काहीतरी मोठे ते तुम्ही अनुभवू शकता. देव तुम्हाला तुमच्या सर्व ओझ्यांपासून वाचवत आहे आणि त्यांना बरे, सहजता आणि भरपूर प्रमाणात बदलत आहे. तुमचा करिअरचा आदर्श असो, सोबती असो किंवा तुम्ही कधीही कल्पना केली नसलेली प्रगती असो, काहीतरी अविश्वसनीय तुमची वाट पाहत आहे. मामा म्हणतात, नातं इतकं सुंदर असावं की त्याला एकदा मायेचं कुंपण घातलं की ते फुलाप्रमाणे बहरत जावं. बाळूमामांचा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं.